नमस्कार मित्रांनो, आरोग्य मंत्राच्या अत्यंत खास व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून मी प्रियंका स्वागत करते। मित्रांनो, आजच्या काळात गॅसची समस्या खूप वेगाने वाढताना दिसत आहे। जवळपास प्रत्येक घरात एखादी व्यक्ती तरी या त्रासाने परेशान असते। ही फक्त छोटी मोठी अडचण नाहीये, तर वेळेसोबत ती आपल्या आरोग्यावर गंभीर आणि वाईट परिणाम करते। याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मित्रांनो, आपल्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी। आजकाल बहुतांश लोक काय करतात, संतुलित आणि पोषक आहाराऐवजी बाहेरचे तळलेले जास्त मसालेदार पदार्थ किंवा फास्ट फूड खाणे पसंत करतात। तर मित्रांनो, बरेच लोक घरी असा स्वयंपाक करून खात असतात, ज्यामध्ये आवश्यक न्यूट्रियन्स कमी असतात आणि पचनासाठी आवश्यक असलेले फायबर पुरेशा प्रमाणात मिळत नाही। तर याच कारणामुळे पोटात गॅस तयार होऊ लागतो आणि हळूहळू मित्रांनो, हा गॅस आहे तो शरीराच्या वेगवेगळ्या भागांपर्यंत परिणाम पोहोचवू लागतो। तर चुकीचे खाणे-पिणे सतत राहिल्यामुळे ही समस्या अधिकच वाढत जाते। जेव्हा हा गॅस शरीराबाहेर पडत नाही, तेव्हा डोक्यात तीव्र वेदना, छातीत जडपणा, पाठीत किंवा पोटात ताण पडणे आणि दाब आल्यासारखे वाटू लागते। बरेच लोक म्हणतात की आज डोके खूप जड वाटत आहे किंवा पोटात काहीतरी वेगळंच जाणवत आहे। पण या लक्षणांमागे अनेकदा पोटात साचलेला गॅस हे सर्वात मोठे कारण असते। म्हणूनच गॅसच्या समस्येला क्षुल्लक समजून त्याकडे दुर्लक्ष करू नका। जर तुम्ही सुद्धा दीर्घकाळापासून या त्रासाचा सामना करत असाल तर अजिबात घाबरण्याची गरज नाहीये मित्रांनो, कारण आज मी तुमच्यासाठी एक अतिशय सोपा, घरगुती आणि प्रभावी उपाय घेऊन आलेली आहे, जो तुम्ही वापरल्यानंतर तुम्ही अवघ्या एकाच दिवसात शरीरात हलकेपणा अनुभवू लागाल। हो, आणि ही पद्धत केवळ गॅसचा त्रास कमी करणार नाही, तर जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यातही तुम्हाला हा फायदा मिळू शकतो। याचा नियमित वापर पोट निरोगी आणि शरीर हलके ठेवतो। जर तुमचे अन्न नीट पचत नसेल, पोटात वारंवार जळजळ होत असेल, पोट फुगत असेल किंवा ॲसिडिटीचा त्रास समस्या सतत राहत असेल, तर हा उपाय या सर्व समस्या दूर करतो। म्हणूनच मित्रांनो, हा व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात दिलेली माहिती तुमचे शरीर हेल्दी ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल। तर ही माहिती तुमची पचनसंस्था मजबूत बनवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावेल। तर मित्रांनो, पोटात गॅस तयार होण्याचे सर्वात पहिले आणि मुख्य कारण काय आहे, ते म्हणजे आपली कमकुवत पचनसंस्था। जेव्हा पोट नीट साफ होत नाही आणि मल योग्य प्रकारे बाहेर पडत नाही, तेव्हा हळूहळू शरीरात अनेक प्रकारचे आजार आणि समस्या निर्माण होऊ लागतात। म्हणूनच आज मी तुम्हाला काही असे घरगुती, कमी खर्चाचे आणि पूर्णपणे नैसर्गिक उपाय सांगणार आहे, ज्यामुळे तुमची पचनसंस्था पुन्हा मजबूत बनेल आणि या उपायांनी गॅस सारख्या समस्येपासून मित्रांनो दीर्घकाळ तुम्हाला आराम मिळेल। चला तर मग अजिबात उशीर न करता हे सर्व उपाय अगदी सविस्तर इथे समजून घेऊया। व्हिडिओमध्ये मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी कमेंट करून मला नक्की हे सांगा की तुम्ही मला कुठून पाहत आहात। तुम्ही मला महाराष्ट्र किंवा भारताबाहेर दुसऱ्या एखाद्या देशातून जोडलेले आहात का? तर सर्वात आधी बोलूया मेथीच्या दाण्याबद्दल। तर हा खूप गुणकारी आणि जुन्या काळापासून वापरला जाणारा घटक आहे, ज्याला आयुर्वेदात पोटाशी संबंधित समस्यांसाठी दीर्घकाळापासून वापर केला जात आहे। तर मित्रांनो, मेथीच्या दाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते, जे पोट साफ ठेवते आणि बद्धकोष्ठतेसारखी कॉन्स्टिपेशन समस्या मुळापासून संपवते। पोटाच्या सफाईसाठी ती खूप प्रभावी घरगुती गोष्ट आहे। जेव्हा नीट पोट साफ राहते, तेव्हा गॅस तयार होण्याची शक्यता आपोआपच कमी होते, बरोबर। मेथीच्या दाण्यामध्ये असे गुणधर्म असतात, जे पोटात तयार होणारे अतिरिक्त ॲसिड कमी करतात आणि गॅस बाहेर काढतात। जर तुमच्या शरीरात गॅस साचला असेल आणि बाहेर पडत नसेल, तर मेथी दाणा ही अडचण दूर करतो। याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास पोट साफ, हलके आणि आरामदायी राहते आणि यासोबतच मेथी दाणा वजन कमी करण्यासही मदत करतो। तर मित्रांनो, सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मधुमेहाच्या रुग्णांसाठीही हा सुरक्षित मानला जातो आणि त्यांच्यासाठी हा उपाय जास्त फायदेशीर ठरतो। तर मित्रांनो, मेथी दाणा शरीरातील शुगर जी आहे ती संतुलित ठेवण्यास आणि पोटातील बिघाड कमी करण्यास उपयुक्त ठरतो। म्हणूनच रोजच्या आहारात याचा योग्य प्रकारे समावेश केला जातो। आणि आता बोलूया जिऱ्याबद्दल। जिरे जवळपास प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात अगदी सहज उपलब्ध होतं। हा असा एक मसाला आहे, ज्याचा वापर केवळ जेवणाची चव वाढवण्यासाठीच नाही, तर पोट निरोगी ठेवण्यासाठीही केला जात असतो, बरोबर। जिरे पचनक्रिया सुधारते आणि अन्न सहज
पचवण्यासाठी उपयुक्त ठरते. तर जिऱ्यामध्ये अनेक प्रकारचे न्यूट्रियन्स असतात जे पचन प्रक्रियेचा वेग वाढवतात आणि ऍसिडिटी कमी करतात. जर तुम्ही जास्त तेलकट किंवा जड अन्न खाल्ले असेल आणि ते सहज पचत नसेल तर जिऱ्याचे योग्य प्रमाणात केलेलं सेवन ते अन्न लवकर पचवते. याच्या सेवनाने पोट हलके वाटते आणि जडपणा पोटातला कमी होतो. म्हणूनच जेवणानंतर जिरे पोटाला आराम देण्याचे काम करते. जिरे पोटात तयार होणारा गॅस बाहेर काढते आणि सोबतच लठ्ठपणा कमी करण्यासही मदत करते. आता मी तुम्हाला पुढील जो पदार्थ आहे धने म्हणजेच सुक्या कोथिंबिऱ्याच्या बियांबद्दल सांगते. लक्षात ठेवा की तुम्हाला धने पावडर नाही तर अख्खे धनेच वापरायचे आहेत. अख्खे धने पोटासाठी जास्त असरदार मानले जातात. तर बरेच लोक असा प्रश्न विचारतात की धने पावडर वापरू शकतो का? तर मित्रांनो याचं थेट उत्तर आहे नाही. अख्ख्या धन्यांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते जे तुमची पचनसंस्था मजबूत बनवते आणि हे पोटातील बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते आणि पोट नीट साफ ठेवते. म्हणूनच या उपायासाठी नेहमी अख्ख्या धन्यांचाच वापर करायचा आहे. धन्यामध्ये असलेले अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म गॅस कमी करतात आणि पोटाची सूज कमी करतात. यासोबतच हे शरीराला हलके आणि ऍक्टिव्ह ठेवतात. जर तुम्ही वजन कमी करू इच्छित असाल किंवा पोटाभोवती साचलेली अतिरिक्त चरबी कमी करू इच्छित असाल तर मित्रांनो अख्ख्या धन्याचा हा जो उपाय आहे तो तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरणार आहे. तर हे पचनक्रिया सुधारून वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. आता बडीशेपच्या फायद्यांबद्दल बोलूया. बडीशेप हा खूप उपयुक्त आणि चवदार घटक आहे जो सामान्यतः जेवणानंतर चावला जातो, ओके, चघळला जातो. पण याचे फायदे केवळ चव आणि सुवासापुरतेच मर्यादित नाहीत. बडीशेप पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर करण्याचे काम करतो. बडीशेप पचनक्रिया सुधारते, गॅस ऍसिडिटी कमी करते आणि पोटातील जी काही जळजळ होत आहे ती शांत करते. यामध्ये असे न्यूट्रियंट्स आढळतात जे पोटाच्या स्नायूंना मसल्सला आराम देतात आणि पित्ताचे प्रमाण संतुलित ठेवतात. हो मित्रांनो, तर जेवणानंतर बडीशेपचं सेवन केल्याने पोटातील उष्णता आणि जळजळ कमी होते. तर हे नीट अन्न आहे जे नीट पचवण्यासही मदत करते. जर तुम्ही बडीशेपचे नियमितपणे योग्य प्रमाणात सेवन केलं तर गॅसशी संबंधित जवळपास प्रत्येक समस्या तुमच्या आयुष्यातून हळूहळू मुळापासून संपून जाते. तर मित्रांनो मेथीदाणा, जिरे, अख्खे धने आणि बडीशेप या चारही गोष्टी अतिशय सामान्य, सहज मिळणाऱ्या आणि स्वस्त आहेत. पण यांचे फायदे खूप खोल, प्रभावी आणि असरदार आहेत. तर यांचा योग्य वापर पोटाला दीर्घकाळ निरोगी ठेवतो. जर तुम्ही या सर्व गोष्टींचं रोज योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने सेवन कराल तर खूप लवकर तुमच्या शरीरात हलकेपणा आणि आराम अनुभवू लागाल. तर हा उपाय केवळ पोटात तयार होणारा गॅस आणि त्याच्याशी संबंधित त्रास दूर करणार नाही तर तुमच्या संपूर्ण पचन संस्थेला मजबूत बनवेल आणि हे शरीराला आतून हेल्दी ठेवण्यास महत्त्वाची भूमिका बजावेल. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की या घरगुती आणि नैसर्गिक गोष्टींचा योग्य वापर कसा करावा जेणेकरून त्यांचा पूर्ण उत्तम लाभ मिळू शकेल. चला तर मग मित्रांनो आता मी तुम्हाला अत्यंत सोप्या आणि साध्या भाषेत सांगते. तर ही जी कृती आहे ती कशी करायची आहे. जर तुम्ही पूर्ण नियमाने आणि प्रामाणिकपणे सलग 7 दिवस याचा वापर केला, 7 दिवस, तर तुमच्या शरीरात स्वतःहून मोठा बदल जाणवेल. तुम्ही आनंदाने म्हणाल की वाह, ही खरोखरच कमालची गोष्ट आहे. इतका प्रभावी उपाय मी आधी कधीच पाहिला नव्हता. हो मित्रांनो, या प्रक्रियेची सुरुवात एका पूर्णपणे स्वच्छ, कोरड्या आणि तेल, धूळ किंवा कोणत्याही प्रकारच्या घाणीपासून मुक्त असलेल्या काचेच्या ग्लासने करायची आहे. काचेचा ग्लास. सर्वात आधी त्या ग्लासमध्ये एक चमचा मेथीदाणा टाकायचा आहे जो साधारण 5 ग्रॅम एवढा असेल. नेहमी लक्षात ठेवा की मेथीदाण्याची मात्रा अगदी योग्य असली पाहिजे, कमी प्रमाणात, कारण याची मात्रा कमी किंवा जास्त झाल्यास याचा परिणामही कमी होतो. यानंतरच त्याच ग्लासात एक चमचा अख्खे धने टाकायचे आहेत. बरेच लोक चुकून यामध्ये धने पावडर मिसळतात, पण मी व्हिडिओमध्ये पण सांगितले असे अजिबात करू नका. धने पावडर या उपायामध्ये योग्य निकाल तुम्हाला देणार नाही, रिझल्ट मिळणार नाही, कारण त्यातील अनेक लाभदायक घटक जे आहेत ते आधीच कमकुवत झालेले असतात. म्हणून नेहमी या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की फक्त अख्खे धन्यांचाच वापर तुम्हाला इथे करायचा आहे. आता याच मिश्रणात तुम्हाला एक छोटा चमचा अख्खे जिरे टाकायचे आहे. जिरे हा स्वतःच एक अतिशय गुणकारी मसाला आहे आणि जेव्हा ते मेथीदाणा तसेच अख्ख्या धन्यासोबत मिसळले जाते तेव्हा ते पचनाची क्षमता जी आहे ती आणखी मजबूत करते. जिऱ्याचं सेवन गॅस तयार होण्याची समस्या हळूहळू कमी करते आणि पचन क्रियेला आधीपासून मित्रांनो चांगल्या प्रकारे काम करण्यास मदत करते.
तर हे मिश्रण पोटातील बिघाड नियंत्रणात ठेवण्यास प्रभावी ठरते. यानंतर शेवटी यामध्ये बडीशेप मिसळायची आहे. बडीशेपचं प्रमाण बाकी तिन्ही गोष्टींच्या तुलनेत थोडं जास्त ठेवलं पाहिजे. म्हणजेच यामध्ये तुम्हाला 2 छोटे चमचे आहे ते बडीशेप टाकायचे आहे. ओके, 2 छोटे चमचे, जी साधारण 10 ग्रॅम एवढी असेल. बडीशेपचं योग्य प्रमाण या उपायाला जास्त प्रभावशाली बनवते, कारण बडीशेप पोटाला थंडपणा पोहोचवतो, पोटाच्या स्नायूंना आराम देते आणि गॅस बाहेर काढण्यास सुद्धा खूप जलद मदत करतो. जेव्हा बडीशेपचं प्रमाण योग्य ठेवलं जातं तेव्हा संपूर्ण मिश्रण संतुलित होण्यासोबतच खूप असरदार बनते. तर बडीशेप पोटातील जळजळपणा आणि जडपणा कमी करण्याचेही काम करते. म्हणूनच मित्रांनो, या उपायात बडीशेपचं प्रमाण कमी ठेवू नये. आता मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका, या चारही गोष्टींवर थोडंसं हलकसं गरम पाणी टाकायचं आहे. यात खूप थंड पाणी टाकायचं नाहीये आणि यात जास्तही गरम पाणी मिसळायचं नाहीये. अनेक लोक चुकून फ्रीजमधील थंड पाणी किंवा उकळलेलं जास्त गरम पाणी टाकतात, ज्यामुळे या सगळ्या गोष्टींचं गुणधर्म जो आहे तो कमी होतात. म्हणूनच पाण्याचे तापमान सामान्य ठेवणं खूप गरजेचं आहे. ओके, अगदी हलकसं गरम करून पाणी घ्यायचंय. नेहमी तुम्हाला आपल्या खोलीच्या सामान्य तापमान आहे त्याचंच पाणी वापरायचं, जेणेकरून सर्व साहित्य पाण्यात नीट मिसळेल आणि त्यांचे आवश्यक न्यूट्रियन्स पूर्णपणे पाण्यात उतरतील. यानंतर संपूर्ण मिश्रण नीट ढवळून झाकून ठेवा आणि रात्रभरासाठी भिजत राहू द्या. रात्रभर भिजवल्यामुळे या चारही गोष्टींचे गुण पाण्यात उत्तम प्रकारे उतरतात आणि हीच प्रक्रिया या उपायाला अधिक प्रभावी बनवते. तर ही पद्धत दिसायला खूप साधी वाटते, पण याचा जो परिणाम आहे तो अत्यंत शानदार असतो. जर तुमच्या पोटात नेहमी जडपणा राहत असेल, वारंवार गॅस होत असेल, अन्न नीट पचत नसेल, पोटात जळजळ होत असेल किंवा ऍसिडिटीचा सतत त्रास जाणवत असेल, तर हा मित्रांनो घरगुती उपाय तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाहीये. तर हे पोटाला आराम देते आणि पचन संस्था मजबूत बनवते. तर मित्रांनो, नियमित वापरामुळे शरीरात हलकेपणा जाणवू लागतो. जेव्हा तुम्ही हे रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी उठणार तेव्हा या मिश्रणाचा रंग बदललेला तुम्हाला दिसेल. असे यामुळे होते की कारण सर्व गोष्टींमधील जे काही पोषक घटक पूर्णपणे त्या पाण्यात विरघळतात. आता दुसऱ्या दिवशी काय करायचं, सकाळी या मिश्रणाचा वापर 2 भागात करायचा. म्हणजे याचा योग्य वापर केल्याने तुम्हाला याचा पूर्ण लाभ मिळतो. सर्वात आधी हे मिश्रण एका स्वच्छ भांड्यात गाळून घ्यायचं आहे आणि हे पाणी वेगळं काढायचं आहे. जे घट्ट साहित्य उरतं, म्हणजेच मेथीदाणा, अख्खे धने, जिरे, बडीशेप जे काय आहे ते अजिबात फेकून द्यायचं नाहीये. या गोष्टींचा वापर आपल्याला नंतर पुन्हा करायचा आहे. म्हणूनच त्यांना सांभाळून वेगळं करून ठेवून द्यायचंय. आता जे हे पाणी तुम्ही गाळून घेतलंय ते पाणी पिण्याचं योग्य पद्धत खूप महत्वाची आहे. हे कधीही पूर्णपणे रिकाम्या पोटी पिऊ नये. सर्वात आधी थोडासा हलका नाश्ता करून घ्या, जसे की एक केळं खायचं आहे, 2 बिस्किट किंवा एक पोळी, चपाती नाश्ता केल्यानंतरच या पाण्याचं सेवन करायचं आहे. त्यानंतर हे पाणी तुम्हाला हळूहळू प्यायचं आहे. जर तुम्ही एकाच वेळी पूर्ण ग्लास पिऊ शकत असाल तर ही खूप चांगली गोष्ट आहे. पण जर तुम्हाला असे करण्यात अडचण येत असेल तर एक एक घोट करून तुम्ही ते पाणी आरामात पिऊ शकता. अशा प्रकारे पाणी सहज शरीरात जाते आणि पोटावर जास्त दाब पडत नाही. हळूहळू एक एक घोट पाणी प्यायचे. दोन्ही पद्धतींमध्ये याचा परिणाम जवळपास सारखाच राहतो, पण एका गोष्टीची खास काळजी घ्यायची आहे की हे पाणी दिवसातून फक्त एकदाच प्यायचं आहे आणि तेही दुपारच्या आधी, म्हणजे सकाळी. वेळेवर सेवन केल्याने पोटाला जास्त आराम मिळतो. म्हणूनच मित्रांनो, सकाळी नाश्त्यानंतर हे पाणी घेणे सर्वात योग्य ठरते. आता जे घट्ट मिश्रण उरलेलं आहे त्याचा पुन्हा वापर करायचा आहे. या सर्व गोष्टी एका नवीन ग्लासात टाका आणि त्यात पुन्हा सामान्य म्हणजे हलकसं गरम पाणी भरायचं आहे. पाणी टाकल्यानंतर ग्लास नीट झाकून ठेवा आणि हे मिश्रण संध्याकाळपर्यंत भिजत ठेवायचं आहे. तर या नवीन ग्लासाला सुद्धा झाकून संध्याकाळपर्यंत भिजलेले राहू द्या. मग संध्याकाळी साधारण 5 ते 6 वाजेच्या दरम्यान या पाण्याचं तुम्हाला सेवन करायचं. संध्याकाळी याचं सेवन केल्याने पोटात साचलेला जो काही गॅस आहे तो बाहेर पडतो आणि पोट हलकं वाटतं. यावेळी हे प्यायल्याने पचनक्रिया ही चांगल्या प्रकारे काम करते. आणि लक्षात ठेवा की हे रात्रीच्या वेळी अजिबात पिऊ नका. रात्री याचा परिणाम तितकासा तुम्हाला चांगला राहत नाही आणि हे तुमच्या झोपेवरही परिणाम करू शकतो. म्हणूनच मित्रांनो, संध्याकाळच्या वेळीच याचं सेवन तुम्हाला पूर्ण केले पाहिजे. योग्य वेळेवर घेतलेले हे मिश्रण उत्तम परिणाम देते. जर तुम्ही ही संपूर्ण पद्धत सलग तुम्ही 7 दिवस कोणत्याही चुकीशिवाय वापरली तर तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहाल की तुमच्या शरीरात किती मोठे बदल झाले आहेत. पोटाचा जडपणा कमी होईल, गॅस बाहेर पडू लागेल आणि अन्न आधीपेक्षा चांगल्या प्रकारे पचू लागेल. शरीरात हलकापणा जाणवेल, ऍक्टिव्हनेस आणि आराम जाणवू लागेल. हीच या घरगुती उपायाची मित्रांनो सर्वात मोठी खासियत आहे. तर तुमच्या पोटाशी संबंधित
जुन्या समस्या जसे की फॅटी लिव्हर, पोटावरील साचलेली अतिरिक्त चरबी, कमकुवत पचन संस्था, गॅसची समस्या हळूहळू कमी होऊ लागेल आणि हा उपाय पोटाची सफाई करून पचनक्रिया मजबूत बनवतो आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत करतो. त्यामुळे नियमित वापरामुळे पोटाभोवती साचलेले अतिरिक्त फॅट कमी होऊ लागते, शरीर आतून जास्त हलके आणि हेल्दी अनुभवते आणि हा उपाय पूर्णपणे नॅचरल आहे आणि कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय आपला प्रभाव दाखवतो. यामध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी सामान्य स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होतात आणि यांची किंमतही खूप कमी असते. म्हणूनच मित्रांनो, हा उपाय प्रत्येक व्यक्ती अगदी सहजपणे करू शकते. योग्य प्रमाणात आणि योग्य वेळ या गोष्टींचा तुम्हाला वापर करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, हा होता या अतिशय सोप्या, कमी खर्चाच्या आणि प्रभावशाली घरगुती उपायाचा पूर्ण वापर करण्याची पद्धत. मेथीदाणा, अख्खे धने, जिरे आणि बडीशेप यांचे हे मिश्रण पोटाच्या अनेक समस्या दूर करते. हे तयार करणे खूप सोपे आहे आणि याचा वापरही साध्या पद्धतीने केला जातो. सलग 7 दिवस हा उपाय केल्याने तुम्हाला याचा स्पष्टपणे फरक दिसू लागेल. जर तुम्ही मित्रांनो नियमितपणे योग्य पद्धतीने हा उपाय कराल तर तुमच्या शरीराला आतून खूप फायदा होईल. तुम्हाला दीर्घकाळापर्यंत पोट, पचन आणि वजनाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागणार नाही. तर हा उपाय तुमची पचन संस्था मजबूत करेल आणि शरीर निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. म्हणूनच आजपासूनच याचा आपल्या दैनंदिन दिनचर्येत समावेश करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर या आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या मित्रांसोबत, परिवारासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या आरोग्य मंत्र या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची आरोग्याशी संबंधित माहिती मिळत राहील. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.